नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मानसशास्त्राच्या एक महत्त्वाच्या तासिकेमध्ये आलेलो आहोत, ज्यामध्ये आपण सर्वसमावेशक शिक्षण यावर आजचे आपले 30 प्रश्न असणार आहेत. सुरू करूया आजची आपली तासिका. पहिला प्रश्न आहे, सर्वसमावेशक शिक्षणात एकीकरण आणि समावेशन यांच्यामध्ये मुख्य फरक काय आहे? तर या ठिकाणी 4 पर्याय आपल्यासमोर दिलेले आहेत. तर यामध्ये पर्याय क्रमांक जो बी आहे, एकीकरणात मुलाला व्यवस्थेनुसार जुळवून घ्यावे लागते, तर समावेशनात व्यवस्था मुलाच्या गरजानुसार बदलते. हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता याचं कारण काय आहे, तर एकीकरणात विद्यार्थी सामान्य शाळेत येतो, पण सुविधा मर्यादित असतात. समावेशनात मात्र संपूर्ण शालेय वातावरण विद्यार्थ्याच्या वैयक्तिक गरजानुसार लवचिक बनते. म्हणून या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक बी. दुसरा प्रश्न बघूया आपण. दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा 2016 नुसार दिव्यांगत्वाच्या प्रकारांची संख्या 7 वरून किती करण्यात आली? तर लक्षात ठेवायचं, 7 वरून ही 21 करण्यात आलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 21 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 2016च्या कायद्यान्वये दिव्यांगत्वाच्या कक्षा रुंदावून 21 प्रकारच्या दिव्यांगत्वाचा समावेश यात करण्यात आलेला आहे. म्हणून 7 वरून कितीवर गेली? 21 वर गेलेली आहे 2016 मध्ये. म्हणून पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहे. तिसरा प्रश्न बघा. एखाद्या विद्यार्थ्याला अक्षरे वाचताना आणि लिहिताना क्रम बदलणे म्हणजेच काय, तर शब्दामधील अंतर न समजणे अशा समस्या येत असल्यास त्याला कोणता विकार असण्याची शक्यता आहे? तर लक्षात ठेवायचं, वाचनामध्ये काय अडचणी असेल तर डिस्लेक्सिया त्याला हा आजार असतो वाचनामध्ये येणाऱ्या अडचणीसाठी. आणि गणितामध्ये जर काही अडचणी असतील तर त्याला डिस्कॅल्क्युलिया किंवा त्या ठिकाणी डिस्ग्राफिया या प्रकारचे पर्याय येणार आहेत. तर याविषयी आपण पुढे देखील बघणार आहोत. पण या प्रश्नाचं उत्तर जे आहे डिस्लेक्सिया, पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण यामध्ये डिस्लेक्सियामध्ये काय होतं, वाचन, शब्दांचा क्रम लावणे आणि अर्थ लावणे यामध्ये प्रामुख्याने काय होते, अडचण येते. चला, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डिस्लेक्सिया. चौथा प्रश्न बघा. सर्वसमावेशक वर्गात व्यक्तिसापेक्ष शैक्षणिक आराखडा IEP तयार करताना शिक्षकाची भूमिका काय असावी? तर या ठिकाणी 4 पर्याय बघा आपल्यासमोर दिलेले आहेत. तर यापैकी पर्याय क्रमांक बी बघा. विद्यार्थ्याची बलस्थाने, उणिवा आणि पालकाच्या अपेक्षा विचारात घेऊन लवचिक नियोजन करणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण IEP हा प्रत्येक मुलाच्या वैयक्तिक क्षमतेनुसार बनवलेला विशिष्ट आराखडा असतो. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 5. युनेस्कोच्या सालामांका जाहीरनामा 1994 कशाशी संबंधित आहे? तर लक्षात ठेवायचं, हा विशेष गरजा असणाऱ्या बालकांचं शिक्षण आणि समावेशाची तत्त्वे यांच्याशी संबंधित आहे. कारण हा जाहीरनामा जागतिक स्तरावर सर्वसमावेशक शिक्षणाचा पाया मानला जातो. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6. सर्वसमावेशक वर्गात सहकारी अध्ययन यामुळे कोणता मुख्य फायदा होतो? तर या ठिकाणी 4 पर्याय आहेत आपल्यासमोर बघा. तर त्यापैकी पर्याय क्रमांक सी बघा. विविध क्षमतांच्या विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक स्वीकृती आणि परस्पर आदर वाढतो. या ठिकाणी हा मुख्य फायदा आपल्याला होतो. कारण जेव्हा विद्यार्थी एकत्र काम करतात तेव्हा ते एकमेकांच्या मर्यादा समजून घेतात आणि स्वीकारतात. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 7वा प्रश्न बघा. जर एखादा विद्यार्थी स्वमग्नता या विकाराने ग्रस्त असेल तर शिक्षकाने वर्गात कोणती रणनीती वापरणे सर्वात प्रभावी ठरेल? तर या ठिकाणी 4 पर्यायापैकी जर तुम्ही बघितलं तर पर्याय क्रमांक बी जो आहे, दृश्य संकेत आणि स्पष्ट दिनचर्या यांचा वापर करणे या पर्यायाकडे बघा. ऑटिझम असलेल्या मुलांना की नाही, व्हिज्युअल क्यूज असलेल्या विद्यार्थ्यांना दृश्य स्वरूपातील माहिती आणि स्थिर वातावरण अधिक चांगल्या प्रकारे समजते. म्हणून पर्याय क्रमांक बी जो आहे तो अशा स्वमग्न विकाराने ग्रस्त विद्यार्थ्यांसाठी खूप चांगला प्रभावी त्या ठिकाणी रणनीती आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 8. सर्वसमावेशक शिक्षणात अध्ययनाचा सार्वत्रिक आराखडा म्हणजे काय? तर या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर आपल्यासमोर 4 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी पर्याय क्रमांक बी जो आहे, बी बघा. अध्ययन साहित्य आणि पद्धती अशा प्रकारे तयार करणे की ज्यातून प्रत्येक विद्यार्थ्याच्या विविध गरजा पूर्ण होतील.
कारण का UDLमध्ये सादरीकरण, अभिव्यक्ती आणि सहभागाचे अनेक पर्याय उपलब्ध असतात. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 9. अध्ययन अक्षमता लर्निंग डिसॅबिलिटीज असलेल्या मुलांच्या संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान, आता आपल्याला चुकीचं विचारलेलं, कोणतं विधान चुकीचं आहे? तर बघा, हे जे विधान आहे ते या लर्निंग डिसॅबिलिटीजसाठी अगदी योग्य आहे, कारण अध्ययन अक्षमता हे मज्जा संस्थेशी संबंधित एक जैविक कारण आहे. त्यानंतर बी हे सुद्धा बरोबर आहे. आता सी बघा, जर सी जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी सी मात्र या अध्ययन अक्षमता या संदर्भात ते चुकीचं वाटतं. कारण का अध्ययन अक्षमता ही एक स्थिती आहे जी औषधांनी बरी होणारा आजार नाही, फक्त व्यवस्थापन आपल्याला करता येतं, पण त्या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे तो आजार औषध गोळ्या देऊन बरा करता येत नाही. म्हणून पर्याय क्रमांक सी, योग्य मार्गदर्शन आणि उपचाराने अध्ययन अक्षमता पूर्णपणे बरी करता येते, हे विधान या ठिकाणी चुकीचं वाटतं आणि आपल्याला या ठिकाणी चुकीचं विधान शोधायचं होतं. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचा योग्य पर्यायाचा उत्तर योग्य पर्याय आहे किंवा उत्तराचा योग्य पर्याय आहे. त्यानंतर 10वा प्रश्न बघा, सर्वसमावेशक वर्गात शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या प्रगतीचं मूल्यमापन करताना कोणत्या पद्धतीचा अवलंब केला पाहिजे किंवा करावा? तर या ठिकाणी आपण सर्वसमावेशक शिक्षणामध्ये आपल्याला CCE हे सगळ्यात महत्त्वाचं साधन आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी जर तुम्ही बघितलं, सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्यमापन करत विविध साधनांचा वापर करणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. कारण यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणाचे आणि वेगवेगळ्या कौशल्यांचं मापन करणं शक्य होतं. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. त्यानंतर 11वा प्रश्न बघा, प्रज्ञावान बालकांसाठी सर्वसमावेशक वर्गात किंवा समावेशक वर्गात समृद्धीकरण उपक्रमाचा अर्थ काय? तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर 4 पर्याय आपल्यासमोर आपल्याला दिलेले आहेत. त्यापैकी पर्याय क्रमांक डी बघा, अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन उच्चस्तरीय विचार प्रक्रिया आणि संशोधन वृत्तीला चालना देणे. आता हा पर्याय तुम्ही बघितला तर हा पर्याय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता त्याचं कारण काय, तर प्रज्ञावान मुलांना त्यांच्या क्षमतेनुसार अधिक खोलवर आणि आव्हानात्मक ज्ञान देणे म्हणजे समृद्धीकरण होय. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचा योग्य उत्तराचा पर्याय आहे. पुढचा प्रश्न बघा, 12वा प्रश्न, वंचित गटातील मुलांच्या समावेशनासाठी शिक्षकाने काय करावं? तर लक्षात ठेवायचं आहे, असे जे वंचित गटातले जे मुलं असतात त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजेत, त्यांच्या स्थानिक भाषेचा आणि सांस्कृतिक अनुभवांचा अध्यापनात सन्मानपूर्वक त्याचा वापर केला पाहिजे, जेणेकरून त्या ठिकाणी ही जे मुलं आहेत ही शाळेच्या वातावरणात चांगल्या प्रकारे रमतात आणि त्यांची त्या ठिकाणी काय होती, चांगली त्यांचा विकास पण होतो आणि ते इतर मुलांशी मिळून सुद्धा घेतात. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्वतःची संस्कृती शाळेत महत्त्वाची वाटली तर त्यांचं शाळेबद्दलचं ममत्व सुद्धा वाढतं. या सगळ्या कारणांचा विचार करता पर्याय क्रमांक सी जो आहे, पर्याय क्रमांक सी, त्यांच्या स्थानिक भाषेचा आणि सांस्कृतिक अनुभवांचा अध्यापनात सन्मानपूर्वक वापर करणे हा पर्याय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला पुढचं बघा, प्रश्न क्रमांक 13. जर वर्गात एखादा मुलगा ADHD अवधान अतिचंचलता विकारग्रस्त असेल तर त्याला शिकवताना शिक्षकाने कोणती खबरदारी घ्यायची? आता अशी जे मुलं असतात त्यांच्या या मुलांचे जे काही लहान लहान उद्दिष्ट पूर्ण केल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो. म्हणून त्यांचं कामात काय करायचं, कामाचं विभाजन लहान लहान तुकड्यामध्ये करायचं, ज्यामुळं त्यांचं काय होतं, या ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टी पूर्ण केल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांचं लक्ष विचलित होण्याचं प्रमाण कमी होतं. म्हणून पर्याय क्रमांक बघा डी जो आहे, 4 पर्याय दिलेले आहेत त्यापैकी पर्याय क्रमांक डी, मोठ्या कामांचं लहान तुकड्यात विभाजन करून त्यांना मध्ये विश्रांती द्यावी. म्हणजेच पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे, योग्य उत्तर आहे. 14वा प्रश्न बघा, शिक्षणातील अडथळामुक्त वातावरण म्हणजे केवळ भौतिक रॅम्प बांधणे नव्हे तर दुसरे काय अपेक्षित आहे? तर या ठिकाणी 4 पर्याय जर दिले, तुम्ही जर बघितले तर तुमच्या लक्षात येईल, या ठिकाणी अभ्यासक्रम, अध्यापन पद्धती आणि मानसिक दृष्टिकोन यातील अडथळे दूर करणे. या ठिकाणी हे दुसरं काय आहे, दुसरं अपेक्षित जी गोष्ट आहे तर या ठिकाणी ही गोष्ट आहे. कारण खरा अडथळा हा मानसिक आणि पद्धतशीर असतो, तो दूर केल्याशिवाय भौतिक सोयी अपुऱ्या पडतात. म्हणून पर्याय क्रमांक बी, अभ्यासक्रम, अध्यापन पद्धती आणि मानसिक दृष्टिकोन यातील अडथळे दूर करणे हे या ठिकाणी दुसरं अपेक्षित आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे.
15वा प्रश्न बघा, यापैकी कोणते घटक अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांच्या ओळखीसाठी सर्वात जास्त उपयुक्त ठरतात? जर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर आपल्या लक्षात येईल की जेव्हा मुलांची बुद्धिमत्ता चांगली असूनही तो साध्या गोष्टी शिकू शकत नाही, तेव्हा अध्ययन अक्षम असण्याची शक्यता असते. म्हणून त्याच्या आपण काय केल्या पाहिजेत, विद्यार्थ्यांच्या बुद्ध्यांक IQ आहे की बुद्ध्यांक चाचण्या म्हणजे IQ म्हणजे इंटेलिजन्स क्वेश्चन आहे, त्याच्या चाचण्या आपण घेतल्या पाहिजेत आणि त्यांची प्रत्यक्ष शैक्षणिक कामगिरी यांची तफावत बघितली पाहिजे. म्हणजेच काय, पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे, योग्य उत्तर आहे. 16वा प्रश्न बघा, बहुभाषिकता हे समावेशक शिक्षणात अडथळा नसून एक संसाधन आहे. त्याचं कारण काय? तर त्याचं कारण आहे की त्यामुळे विद्यार्थ्यांची संज्ञात्मक लवचिकता आणि सर्जनशीलता वाढते. कारण अनेक भाषांच्या संपर्कामुळे मेंदूला माहितीवर प्रक्रिया करण्याचे विविध मार्ग सापडतात, ज्यातून विचार क्षमता समृद्ध होते. म्हणून पर्याय क्रमांक डी जो आहे, पर्याय क्रमांक डी, त्यामुळे विद्यार्थ्यांची संज्ञात्मक लवचिकता आणि सर्जनशीलता वाढते, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 17, दृष्टिदोष असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वर्गात सुगम्य शैक्षणिक साहित्य कोणते? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी बघा, ऑडिओ बुक्स, ब्रेल लिपीतील साहित्य आणि उठावाचे नकाशे हे या ठिकाणी जे सुगम्य साहित्य जे आहे हे दृष्टिदोष असलेल्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण का, तर श्रवण आणि स्पर्श या ज्ञानेंद्रियांचा वापर करून ही मुले प्रभावीपणे शिकतात. म्हणून पर्याय क्रमांक सी, ऑडिओ बुक्स, ब्रेल लिपीतील साहित्य आणि उठावाचे नकाशे हा पर्याय या ठिकाणी योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न 18वा, सर्वसमावेशक शिक्षणात शिक्षकाची सर्वात महत्त्वाची वृत्ती कोणती असली पाहिजे? तर या ठिकाणी प्रत्येक मुलामध्ये शिकण्याची क्षमता आहे असा दृढ विश्वास शिक्षकाचा असला पाहिजे. कारण शिक्षकाचा सकारात्मक दृष्टिकोनच सर्व वेशनाचे यश या ठिकाणी ठरू शकतो. म्हणून पर्याय क्रमांक सी, जर बघितलं तुम्ही 4 पर्याय दिलेले, आपले पर्याय क्रमांक सी मात्र या ठिकाणी योग्य पर्याय आहे की काय, प्रत्येक मुलामध्ये शिकण्याची वृत्ती आहे, त्यांची क्षमता आहे, हा आपल्यामध्ये दृढ विश्वास असला पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 19वा प्रश्न बघा, मंद गतीने शिकणारी मुले आणि बौद्धिक अक्षमता यामधील मूलभूत फरक कोणता? आता यामध्ये काय फरक आहे, तर मंद गतीने शिकणारी जी मुले असतात ते केवळ शिकण्याच्या वेगात मागे असतात, पण बौद्धिक अक्षमतेत जी मुले असतात ती मूलभूत आकलन क्षमता आणि अनुकूलन कौशल्यात सुद्धा त्या ठिकाणी त्याच्यावर मर्यादा येतात. म्हणून पर्याय क्रमांक जो बी आहे बघा, बी, तो या ठिकाणी बी हा एकदम योग्य पर्याय आहे. मंद गतीने शिकणाऱ्या मुलांचा IQ सामान्याच्या जवळ असतो, तर बौद्धिक अक्षमतेत असणाऱ्या मुलांचा जो IQ आहे तो 70पेक्षा कमी असतो. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 20, वर्गात लिंगभाव सर्वसमावेशकता जपण्यासाठी शिक्षकाने काय केलं पाहिजे? तर आपण काही बघा, जेव्हा आपण शिकवत असतो तेव्हा आपण मुलगा मुलगी असा भेद करता कामा नये. आता कसा भेद करतो आपण, तर एखादी काम सांगताना मुले रडत नाही, मुली रडतात, मुली गणितात मागे असतात, मुले पुढे असतात, अशा प्रकारचे मुलगा मुलगी हे जे कामावरून किंवा काही करण्याच्या गोष्टीवरून भेदभाव करणं आपण टाळलं पाहिजे. म्हणजेच काय, अशा विधानामुळे विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर आणि आत्मविश्वासावर त्याचा विपरीत परिणाम होतो. म्हणून पर्याय क्रमांक बी, लिंगधारित रूढीवादी विधाने करणे, म्हणजेच आपण अशा प्रकारचे विधानं टाळले पाहिजेत. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे, योग्य उत्तर आहे. 21वा प्रश्न बघा, RTE कायदा 2009 मधील तरतुदीनुसार खाजगी विना अनुदानित शाळांमध्ये वंचित आणि दुर्बल घटकासाठी किती टक्के जागा राखीव आहेत? आपण सर्व जाणतो की जेवढ्या काही खाजगी शाळा आहेत, ज्या खूप नावाजलेल्या शाळा असतात, त्या ठिकाणी 25% जागा त्या ठिकाणी कलम 12A(C) नुसार त्यांना राखीव ठेवणे, हे काय आहे, वंचित गटासाठी राखीव ठेवणे हे त्यांचं काय आता कंपल्शनच केलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 25% हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा 22वा प्रश्न बघा, सर्वसमावेशक शिक्षणामध्ये पीअर ट्युटरिंग म्हणजे काय? आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर एकाच वयोगटातील किंवा क्षमतेच्या विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याला शिकवणे, यालाच आपण पीअर ट्युटरिंग असं म्हणतो. म्हणजेच काय, कारण त्याचं असं कारण आहे, मुले एकमेकांकडून अधिक सहजपणे आणि भीतीमुक्त वातावरणात शिकतात. म्हणून पर्याय क्रमांक बी, एकाच वयोगटातील किंवा क्षमतेच्या विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याला शिकवणे हे या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे, योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी कोणते मूल्य सर्वसमावेशक शिक्षणाचा गाभा आहे? तर या ठिकाणी सर्वसमावेशक या शब्दामध्ये दडलेले बघा, वैविध्य आणि स्वीकृती.
पर्याय क्रमांक सी वैविध्य आणि स्वीकृती हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. त्याचं कारण काय? प्रत्येक मूल वेगळं आहे हे मान्य करणे आणि त्यांचं स्वागत करणे हाच समावेशनाचा आधार आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 24वा. कर्णबधीर विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी खालीलपैकी कोणती पद्धत सर्वात कमी प्रभावी ठरेल? बघा, सर्वात कमी प्रभावी. तर या ठिकाणी ज्या विद्यार्थ्याला ऐकायला येत नाही आपण त्याला जर व्याख्यान देत राहिलो तर जमल का? नाही. म्हणून पर्याय क्रमांक बी बघा, या ठिकाणी पर्याय क्रमांक बी जो आहे, पर्याय क्रमांक बी व्याख्यान पद्धतीचा जास्तीत जास्त वापर करणे हे मात्र या ठिकाणी अशा विद्यार्थ्यांसाठी घातक ठरू शकतं, म्हणजे कमी प्रभावाचं ठरू शकतं. म्हणून पर्याय क्रमांक बी व्याख्यान पद्धतीचा जास्तीत जास्त वापर करणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 25वा. सर्वसमावेशक वर्गात बहुसंवेदी दृष्टिकोन म्हणजे काय? तर पर्याय क्रमांक 1 बघा, या ठिकाणी पर्याय क्रमांक दिला आहे. दृश्य, श्रव्य, स्पर्श आणि कारक या सर्व ज्ञानेंद्रियाचा वापर करून शिकवणे. आता याचं कारण काय? ज्या मुलांचं एखादं इंद्रिय कमकुवत असेल तर तो इतर इंद्रियाच्या मदतीनं माहिती ग्रहण करून ती कमी भरून काढू शकतो. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक दृश्य, श्राव्य, स्पर्श आणि कारक या सर्व ज्ञानेंद्रियाचा वापर करून शिकवणे हे या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे, योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 26वा प्रश्न. सर्जनशील विद्यार्थ्याच्या समावेशनासाठी शिक्षकाने कशावर भर द्यावा? कोणत्या गोष्टीवर भर दिला पाहिजे? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, अपसारी विचारांना आणि मुक्त प्रश्नांना प्रोत्साहन देणे. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर जो पर्याय डी आहे, या डी पर्याय या ठिकाणी योग्य आहे. कारण का? एकाच समस्येची अनेक उत्तरे शोधण्याची संधी दिल्यास त्या ठिकाणी सर्जनशीलता जी असते, क्रिएटिव्हिटी, ती त्या ठिकाणी खुलते किंवा फुलते म्हणूया आपण त्याला. म्हणून पर्याय क्रमांक डी अपसारी विचारांना आणि मुक्त प्रश्नांना प्रोत्साहन देणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 27वा. शिक्षणातील कमीत कमी निर्बंधित वातावरणाचा अर्थ काय? तर या ठिकाणी बघा, प्रश्नामध्येच बरंच काय दडलेलं आहे. दिव्यांग मुलाला शक्य तितक्या प्रमाणात सामान्य मुलांसोबत शिक्षण मिळवण्याची सोय करणे. पर्याय क्रमांक डी जो बघितला तुम्ही, तर या ठिकाणी तो डी या ठिकाणी चपखल उत्तर आहे. कारण मुलाला समाजापासून किंवा वयोगटातील मित्रांपासून दूर न ठेवता मुख्य प्रहात ठेवणे, यालाच LRE असं म्हटलं जातं. LREचा अर्थच तो आहे, मुलाला समाजापासून किंवा वयोगटातील मित्रापासून दूर न ठेवता मुख्य प्रवाहात ठेवणे म्हणजेच LRE. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 28वा. एखाद्या विद्यार्थ्याला डिस्ग्राफिया, बघा मी तुम्हाला म्हटलं होतं त्यावेळेस डिस्लेक्सिया आपण बघितला, तर डिस्ग्राफिया. तर डिस्ग्राफिया म्हणजेच काय? तर गणितामध्ये त्याला जर काय अडचण येत असतील तर त्या ठिकाणी डिस्कॅल्क्युलेट म्हणतात, या ठिकाणी डिस्ग्राफिया. म्हणजे कॅल्क्युटिया आणि डिस्ग्राफिया आणि डिस्लेक्सिया असे 3 प्रकारचे विकार आहेत. तर या ठिकाणी डिस्ग्राफिया हा जो विकार आहे याच्यासाठी आपण याचं जर या विद्यार्थ्याचं आपल्याला मूल्यमापन करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण कोणता पर्याय निवडायचा? तर या ठिकाणी 4 पर्याय आहेत बघा. ज्यांना डिस्ग्राफिया आहे त्यांच्यासाठी आपण काय करायचं? अशा विद्यार्थ्यांना त्यांना तोंडी परीक्षा किंवा टायपिंगचा पर्याय उपलब्ध करून देणे. त्याच्या ज्ञानाचं मापन करण्यासाठी लेखन हाच एकमेव मार्ग न ठेवता इतर पर्याय देणे त्याला समावेशक ठरते. आता त्याचं कारण का? डिस्ग्राफिया जो असतो त्या ठिकाणी लेखनामध्ये त्याला अडचणी येत असतात. लक्षात ठेवायच्या, लेखनामध्ये अडचणी जेव्हा येतात तेव्हा तो डिस्ग्राफिया असतो. त्याच्यानंतर वाचनामध्ये जेव्हा अडचणी येतात तेव्हा तो डिस्लेक्सिया असतो. आणि डिस्कॅल्क्युलिटिया जो असतो तो गणितामध्ये येणाऱ्या अडचणीसाठी असतो. तर या ठिकाणी आपण डिस्ग्राफिया असलेल्या विद्यार्थ्यांसाठी तोंडी परीक्षा किंवा टायपिंगचा पर्याय उपलब्ध करून देणे. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 29वा प्रश्न बघा. सर्वसमावेशक किंवा समावेशक शाळेत संसाधन कक्ष याचे मुख्य कार्य काय असतं? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी जर तुम्ही बघितलं, विशिष्ट कौशल्यासाठी विशेष शिक्षकाकडून अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करणे किंवा देणे. कारण का? तर विद्यार्थी सामान्य वर्गात बसतात पण काही ठराविक वेळी त्यांना विशेष मदतीसाठी या कक्षात नेले जाते. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. आणि शेवटचा प्रश्न. सर्वसमावेशक शिक्षणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्वात मोठा अडथळा कोणता मानला जातो? तर या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर सगळ्यात पहिलाच बघा, समाजाचा आणि शिक्षकाचा नकारात्मक दृष्टिकोन जो आहे हेच या ठिकाणी सगळ्यात मोठा अडथळा मानला जातो. कारण जर लोकांचा विश्वास नसेल की ही मुले शिकू शकतात, जर शिक्षकाचाच या ठिकाणी विश्वास नसेल की ही मुले शिकू शकतात, तर कितीही सोयी केल्या तरी समावेशन त्या ठिकाणी यशस्वीरित्या होत नाही. हाच मोठा या ठिकाणी अडथळा आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए हे प्रश्नाचं योग्य उत्तर होईल किंवा आहे.
आशा करतो की आजची जी तासिक आहे समावेशनावरची तुम्हाला समजली असेल, प्रश्न समजले असतील. नक्कीच याच्यामधला 1 किंवा 2 प्रश्न 100% मानसशास्त्रावर जो काही पेडॉलॉजी आहे, त्या अध्यापनशास्त्र असेल, पेडॉलॉजी असेल, त्यामध्ये 100% तुम्हाला विचारलं जाणार आहे. म्हणून 1 किंवा 2 वेळा हा जो व्हिडिओ आहे तो रिपीट करा, जेणेकरून तुमच्या लक्षात आरामशीर बसेल. आशा करतो तुम्हाला समजलं असेल, आवडलं असेल. जर आवडलं असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.